हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया 22 ऑगस्टचा लग्नानंतर होईलच प्रेमचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की मानिनी आणि विक्रम खूप भांडत असतात आणि जीवा आणि पार्थ त्यांना शांत करत असतो. मानिनी बोलत असते की भांडण्याआधी यांना आधी सांगा की न्यूट्रल राहून विचार करा, चारही बाजूंनी विचार करा. तेव्हा विक्रम चिडतो आणि बोलतो की कोणाला न्यूट्रल राहून विचार करायला लावते. नंदिनीने पुरावा देण्याआधीच तू डोक्यात घालून बसली की नंदिनी निष्पाप आहे आणि माझी बहीण पापी. त्यांची जोरजोरात भांडणं चालू असतात. इकडे रम्या आणि वसू घरात असते. तेव्हा रम्या बोलते, आई अगं आपल्याच घरातला आवाज आहे ना. तेव्हा वसू असंच बोलते की अगं आपल्याच घरातला आवाज आहे, बस झाली तुमच्या बहिणीची उदो उदो. असंच ऐकायला येतं आहे ना, माझेच उदो उदो चालू आहे खाली. तेव्हा रम्या म्हणते, काय बात आहे मामा, अगदी भाऊ म्हणजे पाठी राया असं झालं ना. तेव्हा वसू बोलते, पाठी राया नाही ग, पाठी राखा असतं. तेव्हा वसू रम्याला बोलत असते, तुला माहिती आहे का, मला इतकं छान वाटतं आहे ना, रक्षाबंधनाला जी ओवाळणी मागितली ना त्याचंच फळ आहे बहुतेक. तेव्हा रम्या विचारते, म्हणजे? तेव्हा वसू रक्षाबंधनाला विक्रमला कशी गोळ्यात घेते हे रम्याला सांगत असते. तेव्हा वसू रम्याला सांगत असते की तू भोळा आहे ग, आणि त्याच्या या भोळ्या स्वभावाचा मी अनेकदा फायदा करून घेतला आहे आणि ह्या वेळेस ना जरा जास्तच करून घेतला आहे. तेव्हा वसू सांगत असते की राखी बांधताना मी त्याच्याकडनं ओवाळणी न मागता त्याला एकच मागितलं की माझ्यावर जो विश्वास दाखवला आहेस ना तो कधी ढळू देऊ नकोस. तेव्हा त्या दोघी हसायला लागतात. तेव्हा रम्या बोलते, आई मामा आपल्या बाजूने म्हणजे आपण अर्धी लढाई जिंकलीच ना गं. तेव्हा वसू बोलते, हो गं, पण मला वाटलं होतं तो पार्थसुद्धा आपल्या बाजूने असेल, पण तो नेमका का झुकतोय नंदिनीच्या बाजूने. तेव्हा रम्या बोलते, तो झुकू दे गं, पण मामा आपल्या बाजूने आहे ना. तेव्हा रम्या बोलते, पण मला मामाची एक गोष्ट अजिबात आवडली नाही, त्याने ना नंदिनीला घराबाहेर काढायला हवं होतं. तेव्हा वसू बोलते की विक्रम असा सहजासहजी नाही का कोणाशी रुसू शकत. हां, पण एक मात्र खरं आहे, त्याने घराबाहेर नसलं काढलं ना, पण तो आता पूर्वीसारखं नंदिनीशी वागू शकत नाही. तेव्हा रम्या बोलते, कशावरून? तेव्हा वसू बोलते, तो काय म्हणाला तू ऐकलं नाहीस का, की मी तुझा आता बाबा नाही. हे ऐकून ना नंदिनी पुरती हल्ली असेल. असं रम्या आणि वसू बोलत असतात. तेव्हा रम्या बोलते, आता माझी एकच इच्छा आहे, जसा मामा नंदिनीच्या विरोधात उभं राहिला ना तसं एक एक करून अख्खं घर तिच्या विरोधात उभं राहायला हवं. तेव्हा वसू बोलते, होणार. तेव्हा रम्या वसूला सुचवत असते की चल खाली जाऊन जसं आगीत तेल ओततात ना तसं आपण आपले अश्रू ओतूया. आणि त्या दोघी खाली जातात. खाली यांची भांडणं कंटिन्यू चालूच असतात. तेव्हा वसू आणि रम्या त्यांना विचारतात की काय झालं आहे एवढं, तुमचा एवढा आवाज येतो आहे ते. तेव्हा मानिनी बोलते वसूला, तुम्ही विचारतात मला, जो नवरा आजपर्यंत माझ्याशी प्रेमाने वागला तो नवरा आज माझ्याशी भांडतोय कोणामुळे? तेव्हा मानिनी बोलते, तुमच्यामुळे. तेव्हा विक्रम बोलतो, मानिनी शांत हो, ताईशी बोलते, तू तोंड सांभाळून बोल, मी माझं माझं खायला घेतलं होतं, हीच आली माझ्याकडे पोहे घेऊन. तेव्हा वसू बोलते की मी हात जोडते, पाया पडते, पण थांबवा हे सगळं. तेव्हा मानिनी बोलते, बाई केवढा तो सोंगाचा अभाव, हे जे सोंग घेतलं आहे ना तुम्ही त्यालाच भुललेत विक्रम. पण ते सोडून या घरात कुणाचाही तुमच्यावर विश्वास नाही आहे काडी मात्र. तेव्हा वसू बोलते, नका ठेवू माझ्यावर विश्वास, नका ठेवू, पण भरल्या घरामध्ये असं नका वागू. तेव्हा विक्रम बोलतो, ताई तू शांत हो, तू कितीही काही बोलली ना तरी हिला हिची सूनच बरोबर वाटेल, तिच्यावरच विश्वास ठेवणार. तेव्हा विक्रम नंदिनीकडे हात करून बोलतो की तुला शेवटचं सांगतोय, तू इथून पुढे माझ्या आसपासही सुद्धा भिरकायचं नाहीस, तू आणि तुझ्या सासूने सुद्धा. तेव्हा मानिनी बोलते, येणारही नाही. मी जीवाला बोलते की तू एक काम कर, माझी बॅग भरून घेऊन जा तुझ्या रूममध्ये राहणार आहे मी, मला नाही राहायचं तुमच्यासोबत विक्रम. तेव्हा जीवा बोलतो, काय चाललं आहे तुमचं, शांत बसा ना. तेव्हा नंदिनी बोलते, काय चाललं आहे, मी पाया पडते. तेव्हा मानिनी बोलते, नको कुणाच्या पाया पडून नंदिनी, नको कुणाच्याही पाया पडत बसू, तुझं चुकलेलं नाही आहे. तेव्हा मानिनी काव्याला बोलते, जरा समजव हिला. तेव्हा मानिनी बोलते की मला कोणीही समजू नका. ती बोलत असतानाच तिला चक्कर येतात, ती खाली कोसळणार, तेवढ्यात तिला सगळे पकडतात आणि रूममध्ये घेऊन जातात. तेव्हा नंदिनी पण जायला लागते. तेव्हा विक्रम बोलतो, तू कुठे चाललीस, तू जाऊ नको, लांब राहा तिच्यापासून. तेव्हा विक्रम नंदिनी चिडत असतो, तुझी एक चूक अख्खी घरभर पसरत जाते, लांब राहा तिच्यापासून. तेव्हा नंदिनी काव्याच्या गळ्यात पडून रडायला लागते. तेव्हा काव्या तिला समजवत असते की शांत हो ताई, मला तुझी ही अवस्था बघवत नाही. आणि रम्या तिथेच असते आणि रम्या त्यांना बघून हसत असते. तेव्हा काव्या नंदिनीला रूममध्ये घेऊन जायला लागते. तेव्हा रम्या जोरात शिट्टी वाजवते आणि हसायला लागते. तेव्हा काव्या मागे बघते आणि रम्यावर सुटणार तेव्हा नंदिनी तिचा हात पकडते. काव्या पुन्हा नंदिनीचा हात पकडून तिला रूममध्ये न्यायला लागते. तेव्हा रम्या बोलते की आत्ता रूममध्ये जात आहेत, पण लवकरच हे घर सोडून तुम्हाला जावं लागेल. तेव्हा नंदिनी आणि काव्य गेल्यावर रम्या हसते आणि बोलते, हे आमचं घर आहे आणि इथे आमचंच राज्य चालणार. तेव्हा काव्या नंदीला रूममध्ये घेऊन येते आणि बोलते की मी त्या दोघी मायलेकींना सोडणार नाही आहे. माझ्या
सगळ्या लिस्टमध्ये असंच लिहिलं आहे की त्या दोघींना मी सोडणार नाही आहे. म्हणजे काव्या नंदिनीला समजवत असते की तुला त्या दोघी किती चुकीचं वागताय हे दिसत नाही का ताई, किती अनफेअर आणि किती चुकीचं वागतायत ते तुझ्याशी. तेव्हा काव्या बोलते अशा माणसांना सरळ करायचं असेल ना तर माझ्यासारख्या माणसांचीच गरज आहे. तेव्हा नंदिनी बोलते करेक्ट, मला गरज आहे तुझी, फक्त ॲक्शन तुझी आणि पद्धत माझी. तेव्हा काव्या बोलते म्हणजे. तेव्हा नंदिनी तिला सांगत असेल तुला माहिती आई माझ्याशी किती रागवल्या होत्या, मला ह्या रूममध्ये यायची पण बंदी होती, पण आज त्या माझ्यासाठी बाबांशी भांडता भांडता भोवळ आली त्यांना. आणि बाबा आहेत ना मला त्यांच्या रूममध्ये सुद्धा जाऊ देत नाही आहेत, इतके रागवले आहेत. तेव्हा काव्या बोलते यावरून एक गोष्ट सिद्ध होते ताई, सगळे देशमुखना क्रॅकपॉट आहे. तेव्हा नंदिनी बोलते काव्या. तेव्हा नंदिनी बोलते की रागवणारा माणूस शांत बसलं की सगळ्या पद्धतीने आपण राग सोडवू शकतो आहे. काव्या तू मदत करणार आहेस ना माझी, मला गरज आहे तुझी. तेव्हा नंदिनी काव्याला बोलते माझं एक काम करशील, वटपौर्णिमेच्या दिवशी मी तुला सांगितलं होतं की तू घरात शांतता हवी असेल तर तुला नंदिनी व्हावं लागेल आणि आताही तुला तेच करायचं आहे. आईंना सपोर्ट करण्यासाठी तुला पुन्हा एकदा नंदिनी व्हावं लागणार आहे काव्या, कारण बाबा मला त्यांची काळजी घेऊ देणार नाही, त्यामुळे तुलाच नंदिनी होत त्यांची काळजी घ्यावी लागणार आहे काव्या. तेव्हा काव्या बोलते हे बरं आहे, प्रत्येक वेळी मीच नंदिनी व्हायचं का, कधी कोणी काव्या होणार नाही का. तेव्हा नंदिनी बोलते हो ग बाई, अशी ही वेळ येईल की मला काव्या व्हावं लागेल, पण आत्ता ती वेळ काव्या होणं नाही आहे, इतकं सोपं नाही आहे, काव्या होणं स्पेशल आहे. इथे वसू आणि विक्रम मानिनीच्या रूममध्ये असतात. तेव्हा वसू उगाचच मानिनीला विचारत असते की बरं वाटतं का मानिनी, तू सकाळपासून काही खाल्लं नसशील ना तर तुझ्यासाठी ज्यूस आणू का. तेव्हा मानिनी रिॲक्टही होत नाही. तेव्हा विक्रम पुन्हा चिडतो की वसुताई तुझ्यासाठी इतकं करते, तू इतकी बोल बोललीस तरीही तू तुझ्यासाठी इतकं करते, तुला तिथे दिसत नाही आहे का. तेव्हा तो वसूला बोलतो की जा वसुताई तू आराम कर, मी बघतो काय ते. तेव्हा विक्रम मानिनीला बोलतो की आता माझ्याशी तरी बोलणार आहेस का, हे पोहे घे खाऊन घे, जीवाने आणून ठेवले होते. तेव्हा मानिनी बोलते की तुम्ही रिजेक्ट केलेले तेच पोहे. तेव्हा विक्रम बोलतो की माझं सोड, चांगले दाणे घालून केलेले पोहे खा. तेव्हा मानिनी बोलते की ज्याच्यासाठी केले आहेत आणि मला सांगतायत की दाणे घालून केले पोहे. तेव्हा मानिनी बोलते नंदिनीने तुमच्यासाठी आणि जीवासाठी दाणे घालून पोहे बनवले आहेत, मला नको आहे दाणे घातलेले पोहे, मी खातच नाही आणि मला नको आहे असे बेचव पोहे. तेव्हा तेव्हा विक्रम बोलतो की अगं बेचव कसे असतील, इतके चांगले आपल्यासाठी बनवले. नंदिनी बोलणार तेवढ्यात मानिनी त्यांच्याकडे बघते. तेव्हा मानिनी बोलते पाहिलं मन मानत नाही आहे ना, जी नंदिनी साध्या पोह्यांची सुद्धा चव बिघडवू शकत नाही, ती नात्यांची चव कशी बिघडवेल. तेव्हा विक्रम बोलतो हे बघ मला या विषयावर काही बोलायचंच नाही, तू खाणारे पोहे की मी भरवू. तेव्हा मानिनी बोलते की मला तुमच्या हातून काही खायचंच नाही आहे. तेव्हा विक्रम बोलतो मग कोणाच्या हातून खायचं आहे. तेवढ्या तिथे पार्थ आणि काव्य येते आणि काव्य बोलते माझ्या. इकडे नंदिनी मानिनी आणि विक्रमचा मोबाईलमध्ये हसरा फोटो बघून नर्वस होत असते. तेवढा तिथे जीवा येतो आणि बोलतो काय मस्त दिवस होता ना तो. तेव्हा जीवा नंदिनीजवळ येतो, खिशातनं रुमाल काढतो आणि नंदिनीला देतो. नंदिनी हातातला रुमाल घेते, डोळे पुसते. तेव्हा जीवा बोलतो थँक्स. तेव्हा नंदिनी बोलते कशाबद्दल. तेव्हा जीवा बोलतो यावेळेस रुमाल घेतलास, असं नाही बोलली की मला तुमच्याकडून काहीही नको आहे, अगदी रुमालसुद्धा. तेव्हा नंदिनी विचारते आई बरे आहेत ना. तेव्हा जीवा बोलतो आता उठून बसली ठीक आहे. तेव्हा नंदिनी सांगत असते फोटो बघून की तो दिवस होता आणि आजचा, मला असं वाटत होतं की हे सगळं स्वप्न असावं आणि चटकन जाग यावी या स्वप्नातून. तेव्हा जीवा बोलतो पण कधी कधी जाग आल्यावर कळतं की नक्की हीच रियालिटी आहे. तू इतकी शिकलेली आहेस, हुशार आहेस, माणसांना जोडून ठेवणारी आहेस, खरं तर तुला सांगण्याची गरज नाही आहे, पण तरी मी सांगतो या जगात जशी चांगली माणसं असतात तशी वाईटही असतात. एक वेळ चांगुलपणाला मर्यादा असते पण वाईटपणाला बिलकुल मर्यादा नसते. तेव्हा नंदिनी बोलते की सगळं कळतं आहे मला जेव्हा एरवी दुसरा काही प्रसंग असताना तर वसुआत्यांची माफी मागितली असती मी, पण आत्ता नाही. तेवढ्यात जेव्हा नंदिनीच्या तिच्या पापणीचा केस तिच्या गालावर असतो, जेव्हा हात लावणार तेव्हा नंदिनी बोलते हो काय करताय तुम्ही. तेव्हा जेव्हा बोलतो एक मिनिट, तिच्या पापणीचा केस उचलतो आणि तिला बोलतो की हात पुढे कर, तिच्या हातावर ठेवतो आणि बोलतो की आता डोळे मिट आणि विष माग आणि फुंकर मार. तेव्हा नंदिनी डोळे उघडते हसायला. तर तेव्हा जेव्हा बोलतो बेटर, तू नंदिनी आहेस, विसरू नको, काही काळजी करू नकोस. तेव्हा नंदिनी जीवाला सांगत असते की आईबाबांच्या आठवणी फक्त प्रेमळ होत्या, पण काही दिवसात या आठवणींमध्ये कटुताही असेल. तेव्हा जीवा बोलतो यू नो वॉट, आपलं लग्न हे माहितीही नव्हतं पण झालं ना, कारण ते घडणार होतं म्हणून घडलं आणि आत्ता जे घडतं आहे ते घडणार होतं म्हणून घडतं आहे, त्यामुळे ते घडून गेलं. जे घडून गेलं त्याचा फारसा विचार करत बसू नकोस आणि तू एकटी आहे असं बिलकुल मानू नकोस, तू एकटी नाही आहेस, अख्खं देशमुख कुटुंब तुझ्या पाठीशी आहे. तेव्हा नंदिनी बोलते पण बाबा.
तेव्हा जेव्हा बोलतो तेही तुझ्या पाठीशी उभं राहतील, तेही येतील, पण मला वाईट फक्त याच गोष्टीचं वाटतं आहे की त्यांनी तुला आईच्या खोलीत जाण्यापासून अडवलं. तेव्हा नंदिनी डोळे पुसते आणि बोलते, हरकत नाही, आत्ता मी आईंजवळ नसली तरी असं कोणीतरी आहे त्यांच्याजवळ जे आईंची उत्तम काळजी घेऊ शकेल. तेव्हा जेव्हा बोलतो, आत्ता कोण आहे आईजवळ, आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.